नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आज आपण बघणार आहोत इयत्ता 7वी मराठी पाठ क्रमांक 9 वाचनाचे वेळ स्वाध्याय प्रश्न क्रमांक 1 खालील प्रश्नांची 1-2 वाक्यात उत्तरे लिहा. सोनालीने काय करावे असे वाटत होते? उत्तर आहे, सोनालीने आपल्या अभ्यासाशिवाय दररोज कमीत कमी 2 पाने अवांतर वाचावीत असे आईला वाटत होते. सोनालीच्या घरातील सर्वांना तिच्याकडे पाहून नवल का वाटत होते? उत्तर आहे, सोनालीला वाचनाची आवड नव्हती, पण मी पुन्हा एकदा पुस्तक वाचते असे सोनाली आईला म्हणाली, म्हणून घरातील सर्वांना तिच्याकडे पाहून नवल वाटत होते. सोनालीला प्रोत्साहन देण्यासाठी तिच्या बाबांनी काय केले? उत्तर आहे, सोनालीला प्रोत्साहन देण्यासाठी तिच्या बाबांनी तिला वाढदिवसाला एक छानसे पुस्तक भेट दिले. प्रश्न क्रमांक 2 खालील घटनांमागील कारणे लिहा. आईने सोनालीच्या हातात एक गोष्टीचे पुस्तक दिले. उत्तर आहे, आईला सोनालीला अवांतर वाचनासाठी प्रवृत्त करायचे होते, पण यात आईला यश येत नव्हते. सोनालीला वाचनाची आवड निर्माण व्हावी यासाठी आईने युक्ती करायचे ठरवले, म्हणून आईने सोनालीच्या हातात एक गोष्टीचे पुस्तक दिले. आईने सोनालीला कथेचा सारांश लिहायला सांगितला. उत्तर आहे, सोनालीने आईला मदत करावी म्हणून गोष्टीचे पुस्तक वाचले. तिला सगळ्याच कथा आवडल्या, पण त्यातली कोणती निवडावी ते तिला कळेना. सोनालीने ही समस्या आईला सांगितली, म्हणून आईने तिला कथेचा सारांश लिहायला सांगितला. सोनालीला आता पुस्तके वाचत जा असे सांगण्याची गरज उरली नाही. उत्तर आहे, सोनालीने कथा वाचल्या, गोष्टीचे सारांश लिहिले, आईने तिचे कौतुक केले, वर्गात गोष्ट सांगितल्याबद्दल शाळेतही बाईंनी तिचे कौतुक केले, बाबांनी तिला वाढदिवसाला पुस्तक भेट दिले, वर्गातल्या मित्रमैत्रिणींनी एक पुस्तक भेट स्वरूपात दिले. या सर्व कारणांमुळे सोनालीला वाचनाची आवड लागली, म्हणून सोनालीला आता पुस्तके वाचत जा असे सांगण्याची गरज उरली नाही. प्रश्न क्रमांक 3 खालील आकृती पूर्ण करा. मुलांचे अवांतर वाचनाव्यतिरिक्त मैत्री असणारे घटक: टीव्ही, मोबाईल, व्हिडिओ गेम्स, कॉम्प्युटर. प्रश्न क्रमांक 4 अभ्यासाबरोबरच तुम्हाला इतर कोणत्या गोष्टी करायला आवडतात का ते लिहा. उत्तर: 1. मला मैदानात खेळायला आवडते, चांगला व्यायाम होतो. 2. मला टीव्हीवरचे निवडक कार्यक्रम बघायला आवडतात, त्याने माहिती मिळते व मनोरंजनही होते. 3. मला अवांतर वाचनाची आवड आहे, कारण त्यामुळे ज्ञानात भर पडते. 4. मला मित्रमैत्रिणींशी गप्पा मारायला आवडतात, कारण त्यामुळे मन प्रसन्न राहते व अनुभवाने समृद्ध होता येते. खालील वाक्प्रचारांच्या अर्थाचा योग्य पर्याय निवडा व लिहा. सफल होणे: 1. यशासाठी झटणे, 2. यशस्वी होणे, 3. अपयश येणे. उत्तर आहे, यशस्वी होणे. नोंदी करणे: पर्याय आहे 1. लिहून ठेवणे, नोंद वही लिहिणे, 3. लक्षात ठेवणे. उत्तर आहे, लिहून ठेवणे. आनंद गगनात न मावणे: पर्याय आहे 1. आनंद वाहून जाणे, 2. दुःखी होणे, 3. खूप आनंद होणे. उत्तर आहे, खूप आनंद होणे. नवल वाटणे: पर्याय आहे 1. आश्चर्य वाटणे, 2. खूप आनंद होणे, 3. नाराज होणे.
उत्तर आहे आश्चर्य वाटणे. आ. खालील शब्दांचा वाक्यांत उपयोग करा. आमूलाग्र. उत्तर. तंत्रज्ञानाचा प्रसार होताच शहरी राहणीमानात आमूलाग्र बदल झाला. आ. शाबासकी. उत्तर आहे निबंध स्पर्धेत वृक्षाली जिल्ह्यात प्रथम आली म्हणून बाईंनी तिला शाबासकी दिली. ई. अवांतर. उत्तर आहे 7वी मध्ये गेल्यावर अमरला अवांतर वाचनाची गोडी लागली. ई. खालील शब्दांचे समानार्थी शब्द चौकटीतून शोधून लिहा. अ. बक्षीस. आ. यश. ई. गोष्ट. ई. मदत. उ. आवड. उत्तर आहे अ. बक्षीस पारितोषिक. आ. यश विजय. ई. गोष्ट कथा. ई. मदत सहाय्य. उ. आवड रस. ई. हात व हस्त हे एकाच अर्थाचे शब्द आहेत. खालील शब्द वाचा व त्यांचे अर्थ शिक्षकांच्या मदतीने समजून घ्या. हस्तकला, हस्ताक्षर, हस्तांदोलन, हातकंकण, हातखंडा, हातमोजे, हस्तक्षेप. उत्तर आहे 1. हस्तकला हाताने केलेली कला. 2. हस्ताक्षर स्वतः लिहिलेले अक्षर. 3. हस्तांदोलन हातात हात मिळवणे. 4. हातकंकण हातातली बांगडी. 5. हातखंडा एखाद्या कामात तरबेज असणे. 6. हातमोजे हातात घातलेले मोजे. 7. हस्तक्षेप एखाद्या गोष्टीत मध्ये पडणे. उपक्रम. तुम्हाला आवडणाऱ्या विषयांची पुस्तके वाचा. वाचलेल्या प्रत्येक पुस्तकाचा थोडक्यात सारांश आपल्या वहीत लिहा. आपण समजून घेऊया. खालील वाक्ये वाचा. अ. अजय आणि विजय शाळेत पोहोचले अन पावसाची रिपरिप चालू झाली. आ. मला पाऊस खूप आवडतो कारण मला पावसात भिजायला आवडते. ई. रमेश व रत्ना मावशीकडे पुण्याला गेले. ई. आम्ही खूप प्रयत्न केले म्हणून आम्ही जिंकलो. उ. बाबा रिक्षा किंवा बसने प्रवास करतात. वरील वाक्यांतील अधोरेखित शब्द उभयान्वयी अव्यये आहेत. शिवाय, की, परंतु, म्हणजे, तरी, नि, अन हे सर्व शब्द दोन शब्दांना किंवा दोन वाक्यांना जोडण्याचे काम करतात. म्हणून हे शब्द उभयान्वयी अव्यये आहेत. लक्षात ठेवा उभय म्हणजे दोन व अन्वय या शब्दाचा अर्थसंबंध असा आहे. वाक्यातील दोन शब्द किंवा दोन वाक्ये यांचा संबंध जोडणे हे उभयान्वयी अव्ययाचे कार्य आहे. खालील संवादातील अवयवान्वयी अव्यये अधोरेखित करा. आई, आपल्याकडे पाहुणे येणार आहेत म्हणून आपण पुरणपोळी करूया. अंकुश. आई, तू बटाट्याची भाजी अन पुऱ्या कर म्हणजे मी तुला मदत करू शकेन. शिवाय स्वयंपाकही लवकर होईल. जर पाहुणे लवकर आले तर त्यांना वेळेवर जेवायला मिळेल. पण पाहुण्यांना आवडेल ना आपण केलेला स्वयंपाक? उत्तर. आई, आपल्याकडे पाहुणे येणार आहेत म्हणून आपण पुरणपोळी करूया. अंकुश. आई, तू बटाट्याची भाजी अन पुऱ्या कर म्हणजे मी तुला मदत करू शकेन. शिवाय स्वयंपाकही लवकर होईल. जर पाहुणे लवकर आले तर त्यांना वेळेवर जेवायला मिळेल. पण पाहुण्यांना आवडेल ना आपण केलेला स्वयंपाक? यामध्ये अवयवान्वयी अव्यये अधोरेखित केलेले आहेत. आम्ही बातमी वाचतो. वाचन प्रेरणा दिन उत्साहात साजरा. आदर्शनगर तारीख 16 दिनांक 15 ऑक्टोबर रोजी साधना विद्यालय आदर्शनगर येथे वाचन प्रेरणा दिन साजरा करण्यात आला. या कार्यक्रमाचे औचित्य साधून विद्यालयात अनेक स्पर्धांचे आयोजन करण्यात आले.
कार्यक्रमाची सुरुवात ग्रंथदिंडीने करण्यात आली. आदर्शनगर परिसरातील महत्त्वाच्या चौकांत वाचन संस्कृती वाचवा या विषयावर मुलांनी पथनाट्ये सादर केली. त्याचबरोबर विद्यालयात उत्कृष्ट वाचन ही स्पर्धा घेण्यात आली. यात मुलांनी त्यांच्या आवडत्या कथा, कवितांचे वाचन केले. या स्पर्धेत इयत्ता 7वीतील शेखर काजळे या विद्यार्थ्यास उत्कृष्ट वाचक म्हणून बक्षीस देण्यात आले. पुढील काळामध्ये वाचन संस्कृती विकसित व्हावी या दृष्टीने विद्यालयात विविध उपक्रम राबवले जाणार असल्याचे मुख्याध्यापकांनी या प्रसंगी घोषित केले. विद्यालयातील सर्व विद्यार्थ्यांनी अतिशय उत्साहाने वाचन प्रेरणा दिन साजरा केला. वरील बातमीच्या आधारे खालील प्रश्नांची उत्तरे लिहा. 1. कोणाचा जन्मदिवस आपण वाचन प्रेरणा दिन म्हणून साजरा करतो? उत्तर आहे राष्ट्रपती APJ अब्दुल कलाम यांचा जन्मदिवस आपण वाचन प्रेरणा दिन म्हणून साजरा करतो. 2. वरील बातमी कोणत्या तारखेची आहे? उत्तर आहे ही बातमी 16 ऑक्टोबर या तारखेची आहे. 3. वाचन प्रेरणा दिनाच्या निमित्ताने कोणकोणत्या कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले? उत्तर आहे वाचन प्रेरणा दिनाच्या निमित्ताने ग्रंथदिंडी, पथनाट्य व उत्कृष्ट वाचन स्पर्धा इत्यादी स्पर्धा व कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले. 4. कोणत्या विद्यार्थ्यास उत्कृष्ट वाचक म्हणून बक्षीस देण्यात आले? उत्तर आहे इयत्ता 7वीतील शेखर काजळे या विद्यार्थ्यास उत्कृष्ट वाचक बनून बक्षीस देण्यात आले. 5. विद्यार्थ्यांमध्ये वाचन कौशल्य वाढावे यासाठी शाळेत कोणकोणते उपक्रम आयोजित करता येतील यावर गटात चर्चा करा. त्याची यादी तयार करा. उत्तर आहे शाळेने विविध स्पर्धांमध्ये यशस्वी होणाऱ्यांना उत्तेजनार्थ म्हणून पुस्तके भेट स्वरूपात द्यावीत. मुलांचे गट पाडून पुस्तक समीक्षण चर्चा करता येईल. वर्गात दर आठवड्यातील एका दिवशी वाचनालयातील एका पुस्तकावर गट चर्चा करता येईल. सामाजिक बांधिलकी म्हणून जवळच्या अनाथालयातील मुलांना गोष्टीची पुस्तके वाचून दाखवता येतील. आपण समजून घेऊया. खालील वाक्य वाचा. असे स्थळ जे निसर्गरम्य आहे. आभाळ भरून आले. पण वरील वाक्यामध्ये हे चिन्ह आले आहे. वाक्यामध्ये हे चिन्ह 2 कारणांनी वापरतात. 1. स्पष्टीकरण द्यायचे असल्यास. 2. बोलता बोलता विचार मालिका तुटल्यास या चिन्हास अपसरण चिन्ह म्हणतात. लक्षात ठेवा अपसरण चिन्हाची लांबी संयोग चिन्हापेक्षा जास्त असते. विद्यार्थी मित्रांनो, इझी सोल्युशन क्लासेस चॅनलवर सर्व विषयांचे स्वाध्याय अपलोड करत आहोत. चॅनलला सबस्क्राईब करा आणि सोप्या भाषेतील स्वाध्याय अभ्यासा. थँक्स फॉर वॉचिंग.